नमस्कार. आज शिकणार आहोत 5 ते 5 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. हे बघा, आपल्याला 4 डॉटमध्ये रेषा आखून घ्यायची आहे आणि चौकोन तयार करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने इथंही आपल्याला 4 डॉटमध्ये रेषा आखून चौकोन तयार करून घ्यायचं आहे. सेम त्या पद्धतीने चारी बाजूने आपण करून घेणार आहोत. खूपच सोपी रांगोळी. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. इथंही आपण चौकोन तयार करून घेणार आहोत. सोप्यात सोपी रांगोळी, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास रांगोळी व्हिडिओ. हे बघा, अशा पद्धतीने इथंही आपण करून घेणार आहोत. कलरफुल आणि सुंदर रांगोळी तयार करणार आहोत आपण. अशा पद्धतीने बघा, मधी बोटाने आपल्याला रांगोळी सरकवायची आहे आणि मधीही त्याच्या बाजूलाही एक एक अशी बोटाने रांगोळी सरकवायची आहे. अशा पद्धतीने बघा, बघू शकता. बोटाने फक्त आपल्याला मधी रांगोळी सरकवायची आहे. त्याच्यानंतर बाजूलाही बोटाने रांगोळी सरकवायची. अशा पद्धतीने व्यवस्थित बघू शकता. आपण चारी बाजूला सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. पहिले मधी सरकवून घ्यायचे, नंतर आजूबाजूला. अशा पद्धतीने सुंदर आणि सोपी अशी खूपच सुंदर रांगोळी तयार होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. अशा पद्धतीने हे बघा, इथंही आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. फक्त आपल्याला बोटाने वरती सरकवत जायचं आहे. इझिली डिझाईन कशी तयार होते बघू शकता. मध्ये आपल्याला चौकोन आकारामध्ये ऑरेंज किंवा तुमचा आवडता कलर टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने नंतर त्याच्यामध्ये आपण पिवळा कलर टाकूया, नंतर आपण हिरवा कलर टाकूया. अशा पद्धतीने सुंदर आपली कलरफुल रांगोळी तयार होणार आहे. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. आणि खूप सारे शिकवण्याचे व्हिडिओ पण आहे, नक्की ट्राय करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन शिकवण्याचे मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे, म्हणून नक्कीच सबस्क्राईब करा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला चौकोनमध्ये ऑरेंज कलर मी टाकून घेतला आहे, नंतर मध्ये पिवळा कलर टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने बघू शकता. नंतर हिरवा कलर टाकला आहे, म्हणजे हाफ कलरमध्ये किंवा कलर कॉम्बिनेशन ही मी दाखवलं आहे. अशा पद्धतीने विरुद्ध कलर कसे भरायचे अशा पद्धतीने हे बघा, बघू शकता. मध्ये थोडा छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आपल्याला व्हाईट कलरचे. मध्ये ही 4 डॉट आहे, त्याला आपण चौकोन आखूया. अशा पद्धतीने आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचं आहे आणि बोटाने सेम त्या पद्धतीने तयार करायचं आहे आपल्याला. मधल्या भागाने पहिले ओढायचं आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला आजूबाजूला 2-2 रेषा ओढायच्या. अशा पद्धतीने हे बघा, बघू शकता. फक्त आपल्याला खूपच सोप्यात सोपी रांगोळी, कोणालाही येईल, नक्की ट्राय करा. इझिली तुम्हालाही येईल अशी सोप्यात सोपी रांगोळी आहे. हे बघा, अशा पद्धतीने जो मधला भाग आहे त्याला आपण क्रॉसमध्ये अशी बोटाने ओढूया. नंतर सेम त्या पद्धतीने चौकोनमध्ये आपल्याला ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने नंतर पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. ज्याला येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, बेसिक पद्धत. हे बघा, मध्ये हिरवा कलर मी टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने नंतर व्हाईट टाकला आहे. बोटाने गोल करून आपण दुसरा कलर टाकूया. इथूनही आपल्याला हाफ कळी फ्लावर असं काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा, जिथं आपल्याला गोल डॉट होतात तिथून आपल्याला 4 अशा कळ्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मध्ये हे आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे आणि गोलमध्येही आपण पिवळा कलर टाकूया. अशा पद्धतीने सुंदर अशी रांगोळी तयार होते आपली. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहे. सेम त्या पद्धतीने इथंही हाफ फ्लावर आपण तयार करूया. अशा पद्धतीने इझिली कोणालाही अशी रांगोळी आहे.
दिसायला कठीण वाटते पण सोप्यात सोपी रांगोळी. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. मध्ये कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. खूपच सोप्यात सोपी रांगोळी, नक्की ट्राय करा. नक्की तुम्हाला ही येईल. 5 ते 5 डॉटची रांगोळी आहे. शिकवण्याचे मी भरपूर व्हिडिओ आणले आहे. रेषा कशा ओढायच्या, चुटकी कशी धरायची, डबल रेषा कशा काढायच्या, अशा पद्धतीने भरपूर व्हिडिओ आणले. नक्की ट्राय करा. सेम त्या पद्धतीने इथंही आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे. हाफ फ्लावर कळ्या. माझा व्हिडिओ जर शेवटपर्यंत ज्यांनी बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. खूपच सोपी रांगोळी मी दाखवली आहे. नक्की ट्राय करा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील, रांगोळी व्हिडिओ. धन्यवाद.